संत बाळमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव त्यांचं. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्या या सात्विक धनगर जोडप्यांच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार होता. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केलं. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईंच्या मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले आणि फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना "अरे बाळू, तू गुरु करून घे" अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवलं की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भूते काढलेले 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून बाळूमामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यव्या गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव नव्हती, अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्मचरणाचा उपदेश करत, प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादांच्या ओव्याच असत. लहानपणापासूनच थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व आड्यापासून विद्वानांपर्यंत सर्व थरांतील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत. शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव. भाजी भाकऱ्याचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा असो, बकऱ्यांसवे शिवरात्रचं त्याचा मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालपासून भंडारा उत्सव चालू केला. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिरचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभा मंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, तेथील दीपयोजना, टापटीपपणा आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो. एवढ्यात त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामाची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथाची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावही आहे, पूजलेले आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्र्यांचा पलंग आहे. सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांचे मन वेधून घेतात. स्नान वगैरे आटपून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही. बाहेरून दर्शन घेण्याची पद्धत आहे. प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा, हळद पूड देतात. तसेच आंबील देखील देतात. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. इथे दक्षिणा वगैरे काही मागले जात नाही. मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा, इच्छेनुसार दानपेटीत टाकावा. भक्तगणांनी आणलेलं नारळ भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात. अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात. आपले जेवण आपण घरून आणायचे
मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे. असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे, अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात. मंदिराच्या दक्षिण बाजूस औरंगाबादचे शांत शीतलछाया श्री गुरु दत्तात्रयाची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात. मंदिरामागे दुमजली सिमेंट काँक्रीटची धर्मशाला आहे. प्रवासी, यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. ही पूर्व बाजू असून तेथे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पार कट्ट्यासह पिंपळवृक्ष आहे. इथून जवळ आदमापूर हे गाव आहे. समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पडावा लागतो. संतांना चमत्कार करण्याची इच्छा हौस नसते, पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागते. ही वास्तवता आहे. संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात. आपण शिंप्याचे उदाहरण घेऊया. शिलाईचे यंत्र, शिवण्याचे तंत्र, इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात ना. पण एकदा शिंपी विशेष डौलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो. त्याच प्रकारे तो चमत्कार केलेला असतो. ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते, हे कोणी विसरू नये. बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारात यात नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी, जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात, हे विशेष आहे. भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असते. दुसरे काहीही घातले तरी खात नसे. इतर वेळीसुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारीच असते. मामांच्या सहवासात असणारे किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे. आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तणूक करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते. एकदा प्रसंगी मामा अस्सल नागरूपही धारण करत मामांची गोडी चालणारा दादू गवळी अनावधाने झोपला असता मामांनी त्याला नागरूपात जागे केले. ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते. याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती. त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो. अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीच असत. स्वतः मामा आपल्याकडे कोणीच सिद्धी वापरत नसत. याबाबत ते माणिक प्रभू महाराज यांच्या सारखेच होते. स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोब्यांचा शर्ट, डोक्याला तांबडा रुमाल, फेटा, पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपल्या, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 5.25 फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन आहे. पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत, दुरूनच दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोक ही जवळ जाण्याचे धाडस करत नसत. जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग उडदाची आमटी, हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी, वरणा पापड्याचे उसळ आणि शेवग्याची शेंगाची आमटी हे मामाचे खास पसंतीचे पदार्थ. योग्य प्रमाणे ते अल्पाहारी होते. संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसाशी शहरी भाषात बोलत. सामान्य धनगराप्रमाणे ते व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. असामान्य विभूती असून मामा अगदी साध्या राहणीचे होते. दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत. त्यांच्या कपड्यांना कधीही घामाचा दुर्गंध येत नसे. कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत. त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुद्धा चिखल लागत नसे. त्यांना भक्तीप्रमाणे चाललेले भजन फार आवडे. नाटकीपणाची त्यांना चीड असे. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध असे.
बाळूमामा क्षणात समोरील माणसे अंतःकरणात जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. त्यांची वचनसिद्धी होती. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांना धन मान आणि संसार असुखी माती समान वाटत. ऐन तरुणात मामांची आज्ञा न पाळल्यामुळे पत्नी 27 रिंगण तोडे, सवेचे गर्भ ही पडे, मामांचा वंश कुडे, श्री हट्टा पायी. मामा झाले अति खिन्न, टाकले पाणी तथा अन्न, सत्यावाशी माघारन आयुष्यभरी. त्यानंतर मामांनी संसाराचा विचार केला नाही. जगाचा संसार हाच आपला मानला. आपल्या घराण्याचा धनगर पेशा सांभाळून मी आणि माझ्या अंतःकरणातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नाथासारखे राहिले. मामाजवळ आपला व परका हा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आई बाबा वाटत. इतरत श्रद्धावान माणसे आपला घरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असत. बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यावान गावाच्या रानात शिवारात येत असत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होतो. मात्र एक गंमत होती. काही वेळा काही दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत असत. माणसांची श्रद्धा तपासणे, अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असाही तिहेरी हेतू शिव्या देण्यामागे असे. पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे. अभिनव धनगर देवतारी संत. विविध समाजात घटकात अनेक असाधारण संत झाले. संत कनकदास मुगळरवडचे, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव, यल्लालिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवन क्रम जगणाऱ्या या धनगर समाजात घटकात उमा महेश्वरांनी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ गावी सोमवार शुद्ध साली 1892 साली 4:23 शंकर भगवान स्वतः आपल्या मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवतीर्ण झाले. वयाच्या 84व्या वर्षी मामा सगुण रूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी 1-2 वर्ष सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते. गूढ वेदांत शास्त्रपर वचने बोलत होते. तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही. अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधीसंबंधी आवश्यक ते सांगितले होते. अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय दिला. मरगुबाईच्या मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांनी दिला. आता परब्रह्म म्हणजे अनादि देवाला उपनिषदे वेद प्रकाशरूप असे समजतात. म्हणजे तेव्हा बाळूमामांनी समाधी घेतली. मित्रांनो, ही बाळूमामाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.